जनतेला सांगावं लागत नाही की याच्या मागे जावा. व्यक्तीच आमची शिवतीच गाडी अशी आहे की त्याच्या मागून जनता येणारच. आपल्या भागात तर शिवतीश खराडेची हवा आहे. खराडे कुटुंबीय आणि जनता हे म्हणजे कसं आहे, सुई दोऱ्याचं जसं नातं आहे तसं नातं आहे. फुटबॉलच्या येणं तो सगळ्यांच्या संपर्कात असल्यामुळं शिवतेज खराडे जर आता इथे उभारलेत, त्यांना कार्यकर्त्यांना बोलवायला लागत नाही. ती स्वतः कार्यकर्ते शिवतेची इथे प्रचार फेरी आहे, आपण जाणार तिथं, असे आमची कार्यकर्ते आहेत. मंडळखंड खेळतात आमच्या शिवाजी पेठेच्या. फुटबॉलपट्टू म्हणण्यापेक्षा फुटबॉलपट्टूच आहे ते आहेत, परंतु ते व्यतिरिक्त आणि नेमबाजीमध्ये पण ते उत्कृष्ट खेळाडू आहे. आणि काही जरी आमचं प्रॉब्लेम आला तरी आम्ही हक्कानं जाऊ शकतो त्याच्याकडे, असा शिवतीश खराडे हा माणूस आहे. कारण म्हणजे एकच, राजेश क्षीरसागर साहेबांचं काय सांगाल तेवढं कौतुक करेल तेवढं कमीच आहे. आणि शिंदे साहेबांसारखा जसा रात्री 2ला सुद्धा येतील आणि जनतेची मदत करतील. त्यामुळं त्याचा एक बेनिफिट शिवतेला मिळणार आहे, त्यामुळे काय विषय नाही. दोरा जसा सुईत ओवतो तसे खराडे कुटुंबियांनी जनता आहे ही दोघांशी एकमेकाशी नाते जुळूनच राहणार, कायम राहणार. आम्ही कट्टर शिवसैनिक आहे यानं दाखवितो पहिल्यापासून. आमच्या इथे तरी सगळं आता भगव्याचं वादळ आहे सगळं. झेंडा हा महायुती सरकारचाच फडकणार. कारण म्हणजे एकच, शिवतेज खराडे. शक्यतो सगळे तिलाच मतदान होणार आहे इथनं आमच्या भागातनं जास्त, आणि ही शीट फिक्स आहे आमच्या भागात. एक जण कसं फोन केले उचलत नाही साहेब बाहेर गेले आहेत नंतर करतो, असं त्यांचं काय हे नाही. सगळं भगवं वादळ होणार आणि मला तर वाटते की प्रभाग क्रमांक 8 मधून सर्वांना चौफेर मताने निवडून देणार. चुरशीत राहणारच नाही. आणि त्यांचा वारसाच असा आहे खराड्यांचा की ते बघायचं काम नाही, सळसळतं रक्त आहे. महायुतीची सत्ता येणार, शिवतेज खराडे निवडून येणार. महापौर भगव्याचाच होणार. भगवा फडकेल का महापालिकेवर? भगवा तर 100% फडकणारच. 16 तारखेचा निकाल भगवा असणार. 16 तारखेचा निकाल भगवा. 100% भगवा फडकणार यावेळी महापालिकेवर. दर्शको नमस्कार, के न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. कोल्हापूर महानगरपालिकेसाठी दिनांक 15 जानेवारी रोजी मतदान होणार आहे आणि याच पार्श्वभूमीवर आम्ही शहरातील विविध प्रभागांमध्ये जातोय, तेथील नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतोय. त्या प्रभागाचा झालेला विकास, प्रलंबित असणारे प्रश्न आणि होणाऱ्या नगरसेवकांकडून नागरिकांच्या काय काय अपेक्षा आहेत हे आपण सविस्तरपणे जाणून घेतोय. आणि आज आपण पोहोचलोय प्रभाग क्रमांक 8 मध्ये, तर जाणून घेऊयात या प्रभागातील नागरिकांच्या काय प्रतिक्रिया आहेत. दादा, महापालिकेची निवडणूक आहे, 15 तारखेला मतदान होणार आहे, काय सांगाल, हवा कोणाची आहे या प्रभागात? आपल्या भागात तर शिवतीश खराडेची हवा आहे. ते माणूस चांगला आहे. फुटबॉलच्या येणं तो सगळ्यांच्या संपर्कात असल्यामुळं शक्यतो सगळे तिलाच मतदान होणार आहे इथनं आमच्या भागातनं जास्त, आणि ही शीट फिक्स आहे आमच्या भागातनं. त्याचं काम चांगलं आहे, त्याचं बोलणं चांगलं आहे. ते सगळ्यांसंगडे बोलून चालून, कुणाचा प्रश्न असला ते विचारून व्यवस्थित सगळ्यांना उत्तर देऊन, त्याचं सगळ्यांसंगडे बोलणं संपर्कात पण त्याचं सगळ्यांसंगडे चांगलं आहे. आणि काही जरी आमचं प्रॉब्लेम आला तरी आम्ही हक्कानं जाऊ शकतो त्याच्याकडे, असा शिवतीश खराडे हा माणूस आहे. त्यामुळे या भागात आम्ही शिवतीश खराडेला मतदान करणार. मोठ्या प्रमाणात त्यांना प्रतिसाद लाभतो जनतेचा, काय कारण असेल? कशी आहे त्यांची काम करण्याची पद्धत? काम करण्याची पद्धत चांगली आहे, परत त्यांचं बोलणं वगैरे सगळं व्यवस्थित आहे. त्यामुळे त्यांचं विजय हा निश्चित आहे. त्यांच्या आई महापौर होत्या, त्यांच्या कामाचा कशा प्रकारे त्यांना फायदा होणार आहे? त्यांच्या आईने पण भरपूर काही काम केलं. सईत आईने इथं सरकारी संडासचा असं ना ते प्रश्न तिने मार्गी काढलेला आहे. तेव्हा रंकाळ्याचा रोड असू दे, पूर्ण रंकाळ्याचं केंद्र होते तेव्हा पण त्या महापौर होत्या, तेव्हा तिने व्यवस्थित कामं केलेले आहेत. त्यामुळे त्यांचा सपोर्ट त्यांनी असल्यामुळे त्यांनी आणि 100% त्यांचा इफेक्ट होणार आहे यावर. आणि शिवतेचा जे काम करण्याची पद्धत आहे, सगळ्यांकडे बोलून चालून राहणे, ही त्यांची पद्धत चांगली आहे. लहान असू दे मोठा असू दे, ते सगळ्यांसंगडे आवाज आवूनच बोलवते. त्यामुळे त्याची एक जी बोलायची पद्धत आहे ती चांगली आहे. त्यामुळे शेवटी हा 100% येणार निवडून. राजेश क्षीरसागर यांची काम करायची पद्धत? राजेश क्षीरसागर साहेबांचं काय सांगाल तेवढं कौतुक करेल तेवढं कमीच आहे. त्या ज्या माणसांनी जेवढा निधी आणला आहे आपल्या रंकाळ्यासाठी असेल, परत पंचगंगा नदी असेल, परत महालक्ष्मी मंदिर असेल, गांधी मैदान असेल, जेवढा निधी तिने खेचून आणायचा आहे त्यांच्या ताकदीनं त्यांनी पूर्णपणे आणलेला आहे. त्यामुळे क्षीरसागर साहेबांचा तर काही विषय नाही. आम्ही कट्टर शिवसैनिक आहे यानं दाखवितो पहिल्यापासून. त्यामुळं आम्ही क्षीरसागर साहेबचं काम पण भरपूर चांगलं आहे. त्यामुळं त्याचा एक बेनिफिट शिवतेला मिळणार आहे. त्यामुळे काय विषय नाही. काय होईल या निवडणुकीत? काय विषय नाही, महायुतीची सत्ता येणार आहे. भगवा फडकेल का महापालिका? 100%. काय वाटतंय, महापालिकेवर भगवा फडकेल का? फडकेल 100% फडकेल. या प्रभागातून शिवतेज खराडे आहेत निवडणुकीच्या रिंगणात शिवसेनेकडून, काय सांगाल त्याच्यावर? काय चांगला खेळाडू, फुटबॉलचा खेळाडू आहे. त्याच्या शिवाजीराव मंडळाचा कोच पण आणि खेळाडू पण आहेत. त्याने सगळ्याचं मार्गदर्शन चांगलं मिळते. त्यासने एक उत्कृष्ट फुटबॉलपटू निवडणुकीच्या रिंगणात आहे, काय वाटतं? ते स्वभाव चांगला आहे ना त्यांचा,
आणि सगळ्यांनी सांभाळून सगळ्यांनी जवळ करून सगळ्या खेळाडूंनी मार्गदर्शन त्यांचं चांगलं आहे. खराडी कुटुंबियांची काम करण्याची पद्धत कशी आहे? चांगली आहे, व्यवस्थित आहे सगळ्यांची, त्यामुळे काय विषय नाही त्यांचा. जनतेतून देखील मोठ्या प्रमाणात त्यांना प्रतिसाद मिळतोय. काय सांगाल? चांगला प्रतिसाद आहे. सगळ्यांनी गल्लीबोळातनं जाताना काका मामा वहिनी सगळ्यांनी आदरनं हे करतोय, हाक मारतोय. कुणाला दादा तर दादा म्हणतोय, कुणाला काका तर काका म्हणतोय. त्यामुळं ती ओळख आहे तिची, त्यामुळे चांगलं आहे. मोठ्या प्रमाणात शिवतेज दादांना या प्रभागातून प्रेम मिळतोय, प्रतिसाद मिळतोय. प्रेम मिळतंय सगळं. काय नेमकं कारण असेल याचं? त्या स्वभाव चांगला आहे ना. जाताना कसं आहे, काय कुठल्या अडचणी असल्या काय असेल ते विचारून जातो. काय होईल या निवडणुकीत? 100% येणार, शिवतेज खराडे येणार. खूप वर्षांनी निवडणूक होती, एकंदरीत काय सांगाल, काय वातावरण आहे सध्या? जवळजवळ 15 वर्षानंतर कोल्हापूर महानगरपालिकेचे इलेक्शन लागलेले आहे आणि सर्वांनाच उत्सुकता होती की कोल्हापूर शहराच्या महानगरपालिकेवर झेंडा कुणाचा फडकणार. झेंडा हा महायुती सरकारचाच फडकणार आणि आमचे जे महायुतीचे जे 4 उमेदवार आहेत त्यांना आम्ही आमच्या या 8मधून प्रभाग क्रमांक 8मधून सर्वांना चौफेर मताने निवडून देणार. कारण महायुतीचे सरकार आले तरच आपल्या या कोल्हापूरचा विकास होणार, कोल्हापूरची प्रगती होणार. आता या प्रभागातून शिवतेज खराडे निवडणुकीच्या रिंगणात आहेत, काय सांगाल त्याच्याबद्दल? शिवतेज खराडे हे असे एक व्यक्तिमत्व आहे की ज्यांचा अखंड वारसा खराडे घराण्यांचा हा राजकीय वारसा आहे. कारण त्यांचे आजोबा माजी नगराध्यक्ष सखाराम बापू खराडे झालेच तर आमच्या वहिनी माजी महापौर सई खराडे या कित्येक वर्ष राजकारणात आहेत आणि त्यांनी फक्त समाज सुधारायचा, समाजाची भावी पिढी चांगली घडवून देत, चांगले विचार लोकांच्या जोडून देत, चांगले बदल घडवून देत यासाठी प्रयत्न करत राहिले. खराडे कुटुंबीय असे आहे, सर्वसामान्य गोरगरिबांना मदत करायची, शिक्षण संस्था असून दे, गोरगरिबांना मदत असून दे, या सर्व पद्धतीने त्यांनी मदत करत होते. नक्कीच काय सांगाल, खराडे कुटुंबीय आणि जनता कसं नातं आहे? खराडे कुटुंबीय आणि जनता हे म्हणजे कसं आहे, सुई दोऱ्याचं जसं नातं आहे तसं नातं आहे. कारण दोरा जसा सुईत ओवतो तसं खराडे कुटुंबीय आणि जनता आहे, ही दोघांशी एकमेकाशी नाते जुळूनच राहणार, कायम राहणार. कशी आहे शिवतेज दादांची काम करण्याची पद्धत? शिवतेज दादांच्याबद्दल काम करण्याची पद्धत म्हणजे आता आमचे नवीनच शिवतेज खराडे उमेदवार उभारलेत पहिल्यांदाच आणि त्यांचे व्यक्तित्व इतकंच चांगलं आहे की ते लहानांपासून थोरांपर्यंत प्रत्येकांना आपले समजून आणि आपले मानून सर्वसामान्य माता भगिनी असून देत, वयोवृद्ध असून देत, लहान मुले असून देत किंवा कोणी असून देत, त्यांना आपुलकीने विचारणार काय तुम्हाला काय अडचण आहे, काय काय मदत हवी आहे काय माझ्याकडून, आणि ती जी त्यांच्या तोंडातून शब्द येणार ती त्यांना पूर्ण करणार. हे असे शिवतेज खराडे आहेत आणि अशा लोकांना जर आपण नाही निवडून द्यायचं तर मग निवडून कुणाला द्यायचं, आणि अशा लोकांच्यामुळेच आपल्या चांगला हे होणार खराडे कुटुंबियांच्यामुळे. आता मोठ्या प्रमाणात जनतेतून शिवतेजांना प्रतिसाद मिळतोय, काय कारण असेल याचं? कारण म्हणजे एकच की कसं असते, व्यक्तीचा प्रभाव जर चांगला असेल तर जनतेला सांगावं लागत नाही की याच्या मागे जावा. व्यक्तीच आमची शिवतेज खराडे अशी आहे की त्याच्या मागून जनता येणारच. शिवतेज खराडे जर आत्ता इथे उभारलेत किंवा चौकात उभारलेत, कुठेही उभारलेत, भागात जर फेरी काढायला गेलीत, त्यांना कार्यकर्त्यांना बोलवायला लागत नाही. ती स्वतः कार्यकर्ते हां शिवतेजची इथे प्रचार फेरी आहे, आपण जाणार तिथं, असे आमची कार्यकर्ते आहेत. काय होईल या निवडणुकीत? काय होईल म्हणजे महायुतीची सत्ता येणार, शिवतेज खराडे निवडून येणार. महापालिकेची निवडणूक होते, काय वाटते विजय कोण होणार? विजय शिवतेज खराडे होणार. असं का वाटतंय? असं का वाटतं म्हणजे त्यांचा वारसाच तसा आहे. कारण आता त्यांच्या आई म्हणजे सई खराडे महापौर होत्या. महापौरच्या काळात त्यांनी भरपूर विकास कामं केलेली आहेत. त्यांचाच वारसा घेऊन आता शिवतेज खराडे आता पुढची वाटचाल करत आहे. कसे आहे म्हणजे ते उत्कृष्ट फुटबॉलपट्टू म्हणण्यापेक्षा फुटबॉलपट्टूच आहे ते आहेत, परंतु ते व्यतिरिक्त आणि नेमबाजीमध्ये पण ते उत्कृष्ट खेळाडू आहेत. ते खेळाडूंच्या प्रमाणात आता सगळी खेळाडू जे आतापर्यंत कोल्हापुरातले आहेत ते आता शिवतेजच्या बाजूने झाले. कशी आहे दादांची काम करण्याची पद्धत कशी आहे? दादांची काम करण्याचं पद्धत म्हणजे कसं आहे, एक फोन आणि काम चालू. म्हणजे असं नाही की बाबा फोन केला आणि उचलत नाहीत. एक जण कसं आहे, फोन केले उचलत नाही साहेब बाहेर गेले आहेत नंतर करतो, असं त्यांचं काय हे नाही. काय होईल या निवडणुकीत? काय नाही, महायुतीचं भगवा फडकणार 45+. काय चोरस असणार आहे या आगामी काळात बघायला गेलं तर?
चुरस अशी काय आम्हाला वाटत नाही. आणि त्यांचा वारसाच असा आहे खराड्यांचा की ते बघायचं काम नाही. सळसळतं रक्त आहे, सळसळत्या रक्तात शिडी 100% येणार. मोठ्या प्रमाणात खराड्यांना प्रतिसाद लाभतो जनतेचा, काय कारण असेल? कारण म्हणजे आता कसं झालं, आता मध्ये इलेक्शन थांबले आपले कोरोना काळात, प्रशासक नेमलं गेलं. प्रशासक नेमलं गेलेल्या याच्यात कोणाचंच कॉन्टॅक्ट एकमेकाला राहिलं नाही. ते आजी नगरसेवक असतील, माझे नगरसेवक असतील, आम्ही का त्यांना म्हणजे बोलू शकत नाही की बाबा त्यांनी काम केलं नसेल. तर प्रशासक असताना पण त्यांनी भागात जी फेरी मारा पाहिजे होती ती मारलेली नाही. मारली असते तर काहीतरी इकडे तिकडे फरक झाला असता. कसं झालं, शिवतेज साहेब आपले सगळ्या भागात प्रत्येक कार्यकर्त्याबरोबर फोनमध्ये कॉन्टॅक्टमध्ये असल्यामुळं काय, आणि त्यांच्या मम्मीच्या वारसाच्या ह्याच्यामुळं ते पुढे चाललेले आहेत. आणि पुढे चालत चालतच ते त्यांचा विजयाचा गुलालही निश्चित लावणार आहेत. एकंदरीत काय सांगाल, महापालिकेवर कोणत्या पक्षाची सत्ता आली पाहिजे? महापालिकेवर आता महायुतीची सत्ता आली पाहिजे. मी सांगावले शिवसेना 25 100% आणि भाजप 20, राष्ट्रवादी 5 असे मी सांगितले तुम्हाला. 45+ होणार ही 100% निश्चित आहे. महापालिकेची निवडणूक आहे, काय वातावरण काय आहे सध्या या प्रभागात? वातावरण आमच्या इथं तरी सगळं आता भगव्याचं म्हणजे वादळ आहे सगळं. आणि शिवतेज खराडे आहेत, आमचे खेडकर म्हणून आहेत ते आहेत. काय आणि सांगाल? भाजप शिवतेज कराड यांच्याबद्दल काय सांगाल? काय चांगली सीट आहे. आणि इथं पहिल्यापासून त्यांचं घराण्यात फुटबॉलच्या सानिध्यातनं तिन्ही पण कामं केली आहेत. फुटबॉलच्या ह्याच्यात आहेत ते फुटबॉलपट्टू म्हणून फुटबॉलपट्टू आहेत. परत मंडळखंड खेळतात आमच्या शिवाजी पेठेच्या टीमखंड, त्यामुळं पण एक आहे. आणि भगवं तिने जे घेतले त्यामुळं तर आम्ही पहिल्यापासनं शिवसेनेच्या सानिध्यातनं कामं केल्यात. त्या आपल्या क्षीरसागर साहेबांनी तिने जे तिकीट मिळालं त्यांना, आणि आम्ही आता त्यांच्याबरोबरच आहे. काय आमदार राजेश क्षीरसागर यांनी काय काय विकास कामं केल्या तिथे? ते रोडची कामं केल्यात. आता रोडमधनं निधी आणलाय तिने. कालच शिंदे साहेब येऊन गेली. शिंदे साहेबांचं पण काम भरपूर आहे. परत रंकाळा सुशोभीकरण केलेलं आहे. महापौर भगव्याचाच होणार. महापालिकेची निवडणूक खूप वर्षांनी होते, एकंदरीत काय सांगाल सध्या काय वातावरण आहे? आता वातावरण म्हणजे एक शिवतेज खराडे, शिवतेज खराड्यांचे वार आहे. का त्यांना का प्रतिसाद एवढा? नवीन चेहरा आहे, राजकीय घराण्याचा वारसा आहे त्यांच्याकडे. बर, आणि नवीन काय तर समाजाला पण एक नवीन चेहरा घ्यायला मिळेल. कशी आहे त्यांची काम करण्याची पद्धत, कशी आहे? काम करण्याची पद्धत ग्राउंड लेवलला उतरून काम करतात. आणि काय सर्वसामान्यांच्यावर मिळून मिसळून सगळ्यांना साहेब असं काय नाही. शिवतेज आमचा हक्काचा. उत्कृष्ट फुटबॉलपट्टू म्हणून ते आहेत, त्याबद्दल काय वाटतं? म्हणजे ते आता निवडणुकीच्या रिंगणात आहे. नाही, जे आता जरी ह्याच्यात केलेलं आहे आपलं स्पोर्ट्समध्ये जे करिअर केले त्याच्या व्यतिरिक्त, आणि आता त्यांचं आपल्याला ह्या रिंगणात पण बघायला मिळेल काम, असं वाटतं आम्हाला. खराडे घराण्याचा वारसा कशा प्रकारे शिवसेना पुढे नेतील? पूर्ण आता राजकीय म्हणण्यापेक्षा राजकारणापेक्षा समाजकारणाकडे त्यांचा जास्त जरा कल आहे. आता बघताय तुम्ही राजकारण, सगळे नेते लोक कसे आहेत तुम्ही बघताय. आता हे काय आमच्यातलं सर्वसामान्यांचा नेता आहे, तुम्हाला कळेलच आता निवडून आल्यानंतर. त्यांच्या आई देखील महापौर होत्या, त्यांच्या काळात अनेक विकास कामं झाल्यात, काय सांगाल त्याबद्दल? विकास कामं तर झालेले आहेत, आणि सहित यांचं तर काय बोलायची गरजच नाही. आमदार राजेश क्षीरसागर साहेबांनी काय काय केलं इथं विकास काम? बघण्यासारखं मला तर रंकाळ्यावर गेला तर मला विकास कामं सांगण्याची पण काही गरज नाही, बघितल्यावरच कळते. तसेच आता राजेश क्षीरसागर साहेब पण आहेत, त्यांच्या गटातूनच आत, पण त्यानंतर काय विकासाला काय आता थांबायची गरज नाही, तो विकासच विकास आहे. भगवा फडकेल का महापालिकेवर? भगवा तर 100% फडकणारच. अनेक वर्षांनी महापालिकेची निवडणूक होती, एकंदरीत काय सांगाल वातावरण काय? महापालिकेच्या वातावरणात कोल्हापूरमध्ये महायुती सरकारचंच वातावरण आहे. जे केंद्रात आहे, जे राज्यात आहे, तेच कोल्हापूर शहरामध्ये तेच चित्र उमटल असं वाटतं. आणि महायुतीचीच सत्ता स्थापन इथं होईल असं वाटते कोल्हापूरमध्ये. शिवसेनेचे उमेदवार शिवतेज खराडे आहेत, काय सांगाल त्यांच्याबद्दल? शिवतेज खराडे हे शिवसेनेचे आमच्या प्रभागातील उमेदवार आहेत. सध्या त्यांचं काम शिवसेनेच्या माध्यमातून, भलेही आमदार साहेब राजेश क्षीरसागर यांच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीनं कामं आमच्या गल्लीतली प्रभागातली झालेली आहेत. आणि बऱ्यापैकी आमच्या इथं जे काही ड्रेनेजचे कामं असतील, रस्त्याची कामं असतील, ती सगळी आमदार क्षीरसागर साहेबांच्या फंडातून शिवतेज खराडे यांनी केलेली आहेत. कोणतंही पद नसताना त्यांनी इतक्या विकास कामांचा डोंगर उभा केलाय, काय सांगाल त्यांची काम करण्याची पद्धत कशी आहे?
काम करण्याची पद्धत, युवा नेतृत्व आहे, उत्साह आहे, त्यामुळं आणि त्यांच्या पाठीमागं आमदार साहेबांचा पाठिंबा असल्यामुळे निधी उपलब्ध त्यांनी करून आणलेला आहे आणि त्या निधीच्या माध्यमातून शेवते साहेबांनी इथं प्रभागात कामं केलेली आहेत. खराडी कुटुंबीयांना एक सामाजिक कार्याचा मोठा वारसा लाभलाय. काय सांगाल, खराडी कुटुंबीय जनता नातं कसं आहे? खराडे कुटुंबीय आमचे सखाराम बाबू खराडे असल्यापासनं शिवते यांचे वडील अजितदादा खराडे ही सगळी आमच्याच प्रभागातली वावरलेली एकत्र राहिलेली घराणं आहे आणि ते बऱ्यापैकी कंटिन्यू समाजकार्यात त्यांचा पहिल्यापासून शिवाय तरुण मंडळाच्या माध्यमातून सखाराम बापू असतील, अजितदादा खराडे असतील, यांचा पहिल्यापासून सहकार्य आमच्या इथल्या भागातल्या प्रत्येक छोट्या मोठ्या मंडळाला त्यांनी केलेलं आहे आणि या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी बऱ्याच लोकांना सुद्धा मदत केलेली आहे. काय होईल या निवडणुकीत? या निवडणुकीत महायुतीचा विजय आम्हाला स्पष्ट दिसतोय, त्यामुळे महायुतीचीच सत्ता येईल असं वाटतं. मोठ्या प्रमाणात शिवसेनेला प्रतिसाद लाभतोय, काय कारण? शिवसेनेचा प्रतिसाद लाभतोय कारण एकनाथ शिंदे साहेबांनी ज्या पद्धतीनं लाडकी बहीण योजना असतील आणि इतर योजना असतील आणि शिंदे साहेबांसारखा जसा रात्री उठून 2ला उठून काम करणारा नेता आहे, त्यामुळं त्यांचा जो प्रभाव आहे आणि त्याच पद्धतीचे उमेदवार सुद्धा इथं महायुतीचे त्यांनी निवडलेले आहेत, जे रात्री 2ला सुद्धा येतील आणि जनतेची मदत करतील. तर मला वाटते निश्चित त्या सगळ्या कामाच्या जोरावरच शिवसेनेचे उमेदवार सुद्धा इथं चांगल्या पद्धतीनं निवडून येतील मोठ्या फरकानं असं वाटतं. काय असेल 16 तारखेचा निकाल काय असेल? 16 तारखेचा निकाल भगवा असणार. खूप वर्षांनी निवडणूक होते, एकंदरीत काय सांगाल, काय वातावरण आहे? सध्या भागात शिवसेनेचं वातावरण बऱ्यापैकी आहे आणि भरपूर आहे, म्हणलं तर काय हरकत नाही. आणि आमदार इथं नगरसेवक नसताना सुद्धा इथं शिवसेनेच्या माध्यमातून कामं झालेली आहेत, ड्रेनेजची कामं झालेली आहेत. मरगागल्ली असेल, मरगागल्ली तर ड्रेनेजची कामं झालेली आहेत. जो प्रभाग 8मध्ये जे कमतरता होती ती आमदार साहेबांनी शिवतेजच्या माध्यमातून असू दे, आमच्या बिजन स्पोर्ट्सच्या माध्यमातून आमदार साहेबांनी पूर्ण केलेले आहेत. काय काय विकास कामं केले आहेत राजेश क्षीरसागर यांनी? क्षीरसागर साहेबांनी 1970 पासूनची जी खराब झाली ड्रेनेज लाईन होती ती पूर्णपणे नवीन बदलून टाकलेली आहे. क्षीरसागर साहेबांनी केलेल्या विकास कामाचा काय फायदा होणार आहे या निवडणुकीत शिवसेनेला? क्षीरसागर साहेबांनी केलेल्या कामाचा फायदा हा इथले मतदार नक्कीच दाखवून देतील. केलेल्या कामाचा फायदा हे मतपेटीतच दिसेल तुम्हाला. आता शिवतेज कराडे युवा आहेत, फुटबॉलपट्टू म्हणून देखील आहेत. कशा प्रकारे ते निवडणूक जनतेतून त्यांना प्रतिसाद कशा प्रकारे लाभतो काय सांगा? शिवतेज शिवसेनेतून आहेत, प्लस शिवाजी तरुण मंडळाचे फुटबॉल संघ बांधणी हे सुद्धा करत असल्यामुळे त्यांचा जनसंपर्क बऱ्यापैकी भागात प्रभाग 8मध्ये आहे. त्यांच्या आई महापौर होत्या. हा, त्यांच्या आई कामाचं कसं त्यांना? त्यांच्या आई 2005ला महापौर होत्या. त्यांच्या भागातून कामं झालेली आहेत. त्यांचे महिपतराव बोंद्रे यांच्यामधून कामं झालेली आहेत, त्यांचे वडील. एकंदरीत काय सांगाल, 16 तारखेचा निकाल काय असेल? 16 तारखेचा निकाल भगवा. धनुष्यबाण प्रभाग 8मधून आहे. खूप वर्षांनी निवडणूक होती, एकंदरीत काय चित्र आहे सध्या या प्रभागातून? या प्रभावातून आता राजेश क्षीरसागरांचे जेवढे आहेत शिवसेनेचे तेवढे सगळे निवडून येणारे शिवसेना विजयी होणार असा आमचा अंदाज आहे. काय काय कामं झाले राजेश क्षीरसागर यांच्या माध्यमातून? भरपूर कामं झाली, रस्त्याची कामं केली आहेत, ड्रेनेज लाईनची कामं केली आहेत, भरपूर कामं झाली. या प्रभागातून शिवसेनेकडून शिवतेज कराडे निवडणूक लढवत आहेत, त्याच्याबद्दल काय सांगा? शेवतीच कराडे एक चांगलं व्यक्तिमत्व आहे आणि त्यांना आमचा भरपूर पाठिंबा आहे, आमच्या मंडळाचा पाठिंबा आहे आणि त्यांची सीट विनर होणार हे आम्ही ठरवलेलंच आहे. आमच्या मंडळाने आम्ही निवडून आणणारच. कशी आहे शिवतेज यांची काम करण्याची पद्धत कशी आहे? ते आता शेवतीजन त्यांचं कसं झालंय, पहिल्यापासूनच ते कामात त्यांचं घरानं सगळं त्यातच आहे राजकारणात, त्यामुळे त्यांची पद्धत आता बघूया ह्यावेळी निवडून आल्यानंतर ते कशा प्रकारे काय करतायत. खरं शिवसेनेच्या वतीनं आम्ही त्यांना निवडून द्यायचं ठरवलेलं आहे. शिवसेनेला एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतोय, काय कारण असेल याचं? त्याचं कारण म्हणजे आता शिवसेनेनं सर्वांना कामं दिली, नोकऱ्या दिल्या, गोरेगरिबांना उद्योग मिळवून दिले, परत महिलांना सगळ्या लाडकी बहीण योजनेतून पैसे मिळवून दिले, हेच कारण आहे. यावेळी भगवा पडतील का महापालिकेवर? पडकणार 100% भगवा पडकणार यावेळी महापालिकेवर. कराडी कुटुंबियांना एक सामाजिक कार्याचा मोठा वारसा आहे, होय. त्याचा कसा फायदा होईल याने? आता वारसा म्हणजे त्यांचं पूर्ण बहुमत त्यांना इथं मिळणार. सगळीकडे त्यांचे संबंध चांगले आहेत, सगळ्यांच्याबरोबर घरातल्यासारखे संबंध आहेत सगळ्यांच्याबरोबर, त्यामुळे त्यांना भरपूर फायदा होणार. काय चोरस असणार या निवडणुकीत? चुरस आता मला तर वाटते चुरस नसणारच,
कारण वन साईड या सगळ्या शिट्टा आहेत, सगळं भगवं वादळ होणार आणि मला तर वाटते की चुरशात राहणारच नाही कसली. तर आताच आपण प्रभाग क्रमांक 8 मधील नागरिकांशी संवाद साधला. या प्रभागाचा झालेला विकास, प्रलंबित असणारे प्रश्न आणि होणाऱ्या नगरसेवकांकडून नागरिकांच्या काय काय अपेक्षा आहेत, होणारा नगरसेवक कसा असावा हे आपण सविस्तरपणे या प्रभागातील नागरिकांशी चर्चा करून जाणून घेतलं. तुर्तास मी या एपिसोडमध्ये येथेच थांबतोय. KK न्यूजसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट विजय कदमसह समीर मकानदार, कोल्हापूर.